नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी मंजूर झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे, आपण याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, पीक विमा 2024मध्ये झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्ध पातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. 17 जिल्ह्यांमध्ये सलग ऑक्टोबरच्या तिसऱ्या महिन्यातही अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाचे मोठे नुकसान झाले असून या महिन्यात 22 तालुक्यातील 50,750 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. दोन्ही तालुक्यातील 80,850 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे 78 कोटी 41 लाख रुपये निधीची मागणी केली आहे. या जिल्ह्यामध्ये ऑगस्टपासून अतिवृष्टीचा फटका पिकांना बसत आहे. ऐन काढणीच्या वेळी मूग व उडीद पिकांचे तर सप्टेंबरमध्ये सोयाबीनसह फळ पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 350 शेतकऱ्यांना 150 हेक्टरवरील पिकांना बाधा झाली होती. या बाधित शेतकऱ्यांना सरकारने 3,07,03,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला आहे. यामध्ये सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या तडाख्यामध्ये सापडले आहे. ऐन काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून नेला आहे. या महिन्यामध्ये 2,82,458 हेक्टरवरील पिके बाधित झाले आहेत. त्यानंतर 3,58,700 शेतकऱ्यांना 385 कोटी 14 लाख रुपयांची नुकसान भरपाई सरकारने मंजूर केली आहे. मात्र अजूनही भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या हातात आली नसताना ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. बघा मित्रांनो, 2 ते 3 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झालेले क्षेत्र 8,500 हेक्टर आहे. सर्व नुकसानचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले असून 33% अधिक नुकसान भरपाई सरकारने निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे हा निधी सरकारकडून मिळाला नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. दरम्यान सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे ज्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईसाठी निधीची मागणी करण्यात आली होती, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1,62,800 शेतकरी बाधित झाले होते. त्यांना 122 कोटी 42 लाख 37,000 रुपये मदत दिली जाणार आहे. यंदा जुलै आणि ऑगस्टमध्ये महापूर व अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यातील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. 12 जिल्ह्यातील 1,62,000 शेतकरी बाधित झाले होते. त्यांना 122 कोटी 42 लाख रुपये मदत शेतकऱ्यांना दिली आहे. राज्य सरकारकडून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पैसे वर्ग करण्याचे काम सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने तो अहवाल शासनाकडे पाठवला होता. मिळाला आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे महापुरामुळे जिल्ह्यात 1,62,000 शेतकऱ्यांचे 47,900 हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आला होता. मित्रांनो, महिन्याभरापासून कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळणार आहे. तर मित्रांनो, आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई हा जमा होणार आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पिका नुकसानची KYC केली असेल त्या शेतकऱ्यांना हा निधी तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, तुम्ही जर KYC केली नसेल तर KYC करून घ्यायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.